नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल ते प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर डोसांसाठी आपल्याला लागणार आहे 4 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ. थोडंसं वेगळं प्रमाण आहे फक्त इडलीपेक्षा, कारण डोसे यामुळे कुरकुरीत होतात. आणि ते स्वच्छ धुवून मी नंतर मग त्यात 1 चमचा मेथीदाणे टाकून असं जवळजवळ 4 ते 5 तास भिजत घातलं होतं आणि नंतर वाटायला घेतलं. ते व्यवस्थित 4 तास भिजल्यानंतरच आपण वाटायला घ्यायचं आहे. आणि मिक्सरला दोन्ही अगदी बारीक होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बारीक वाटण करायचं आहे त्यात, म्हणजे डोसे छान कुरकुरीत होतात. आता यामध्ये इडलीचं आपण 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ असं प्रमाण घेतलं होतं. डोश्यांसाठी फक्त जेवढे आपण जास्त तांदूळ घेऊ तेवढे आपले डोसे छान होतात. इथे उडीद डाळीला जो भिजण्यासाठी आपण जे पाणी टाकलं होतं तेच आपण वाटण्यासाठी घेतलं, तर त्यातील जीवनसत्वसुद्धा आपल्याला मिळतात. त्यामुळे ते टाकून देण्याऐवजी आपण जेव्हा मिक्सरला हे वाटण करतो तेव्हा तुम्ही ते वाटलं तरी चालेल. आता अशा पद्धतीने मी ते बारीक वाटण करून घेतलं आहे. आणि मग नंतर ते आपल्याला जेव्हा म्हणजे जवळजवळ 15 ते 16 तास आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे. आता इथे मी असं बारीक वाटण केल्यानंतर एका डब्यात काढून घेतलं आहे, जेणेकरून ते फसफसून वरती येणार नाही. आंबण्याची प्रक्रिया होते तेव्हा बऱ्याचदा पीठ भांड्यातनं बाहेर येतं, म्हणून मी असं एका डब्यात काढून नंतर मग ते झाकून ठेवलं आहे रात्रभर. दुसऱ्या दिवशी सकाळी मला डोसे करायचे होते म्हणून मी असं रात्रभर झाकून ठेवलं. आता खोबऱ्याची चटणी करायची होती म्हणून ओलं खोबरं मी असं रात्रभर भिजत घातलं, की जेणेकरून दुसऱ्या दिवशी त्याची चटणी करता येईल. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर अजून छान. आता दुसऱ्या दिवशी त्या पिठाचं बघा ते कसं फसफसून वरती आलेलं आहे. आता इथे मी तुम्हाला चमच्याने ते पीठ आपलं डोस्यांसाठी रेडी झालं आहे की नाही हेही दाखवते. अशा प्रकारे जर आपलं पीठ झालं तर आपण आपल्या डोशांसाठी ते पीठ रेडी होतं आणि आपले डोसेही छान होतात. त्यामुळे अशा जर प्रमाण घेतलं तुम्ही डाळ आणि तांदळाचं, तर तुमचेही डोसे अगदी हॉटेलच्या डोशांसारखे छान होतील. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आता मी हे इथे एक्स्ट्राचं जे वाटण होतं ते बाजूला काढलं आणि ते फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे मीठ न टाकता. आणि ज्याचे डोसे करायचे होते त्यामध्ये मीठ आणि पाणी टाकून व्यवस्थित पुन्हा एकदा हलवलं आणि मग त्याचा तव्याला तेल लावून डोसा टाकला. अगदी कमी गॅसवर डोसा आपल्याला करायचा आहे, म्हणजे जेणेकरून तो डोसा याला तव्याला चिकटत नाही. पहिला डोसा तरी आपल्याला कमी गॅसवरच आपण केला तर बरं, कारण मग बऱ्याचदा पीठ तव्याला चिकटतं. अशा पद्धतीने तेल साईडला नंतर आपण सोडायचं आहे आणि झाकण मी इथे ठेवलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे डोसा शेकला जातो सगळ्या बाजूने आणि व्यवस्थित न चिकटता निघतो. बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे. इथे चटणीसाठी मी कढीपत्ता, मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि जे रात्री सुकं खोबरं भिजवलं आहे ते असं त्याचे काप करून घेतले आहेत. जिरे आणि शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही फुटाणे असतात त्याचे साल काढूनसुद्धा घेऊ शकता, छान लागते त्याची चटणी. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता ह्या चटणीला तुम्ही असं वरून फोडणी दिली तरी चालेल, पण मी शक्यतो हे तेलात जेव्हा फोडणी देते जिरे मोहरीची त्यात व्यवस्थित त्या तेलामध्ये हे वाटण परतवून घेते. आता इथे जास्तच वाटण केलेलं आहे मी, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित तेलात वाटण परतलं की मी एक्स्ट्राचं वाटण थोडंसं काढून ठेवणार आहे. कारण इडलीचं पीठ आणि डोसा म्हणजे जेव्हा इडली आणि डोशांचं पीठ मी असं जर जास्त झालं तर ते काढून ठेवते आणि मग नंतर परत दुसऱ्या दिवशी आपल्याला जर करायचं असेल आप्पे वगैरे तर त्यालाही आपल्याला ते वापरता येतं. फक्त मीठ टाकायचं नाही वाटण तुम्ही जेव्हा फ्रीजला स्टोअर करता तेव्हा, म्हणजे ते वाटण ॲटलिस्ट 2 दिवस तरी व्यवस्थित राहतं. आता इथे मी ते जे वाटण काढलं ते नंतर थंड झाल्यावर फ्रीजला ठेवणार आहे. आणि नंतर जे कढईत होतं वाटण त्यामध्ये पाणी आणि मीठ मिक्स करून कमी गॅसवर थोडा वेळ उकळवणार आहे चटणी. नंतर एकीकडे मी सांबारची तयारी केली आहे. सांबार यात ऑप्शनल आहे, तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकता. चटणीसोबतही छान लागतात डोसे. इथे मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे
आणि नंतर 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. तुरीची डाळ शिजायला वेळ लागतो, त्यामुळे ॲटलिस्ट 5-6 शिट्ट्या तरी केल्या पाहिजे, म्हणजे मग डाळ व्यवस्थित शिजते. त्यानंतर मी डाळ व्यवस्थित घोटून घेतली शिजल्यावर आणि मग नंतर 2 टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता असं सगळं फोडणीचं साहित्य काढून घेतलं. कांदा मी उभा चिरून घेतला आहे. यामध्ये तुम्ही भाज्याही ॲड करू शकता फोडणीसाठी, कारण बरेच जणं शेवग्याच्या शेंगा, परत बटाटा, भोपळा, वांगं असं भाज्या टाकतात सांबारला. इथे माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी त्यात ॲड केल्या नाही. फक्त कांदा आणि टोमॅटो असं टाकून सांबार केलेलं आहे, पण तेही चवीला छान होतं. त्यामुळे अशा पद्धतीनेही तुम्ही सांबारची रेसिपी ट्राय करू शकता. आता इथं ते सगळं व्यवस्थित टाकून मी परतल्यावर त्यामध्ये सांबार मसाला, लाल तिखट, हळद आणि हिंग असं एकामध्ये काढून घेतलं होतं आणि ते मिक्स केलं आणि तेही 2 ते 3 मिनटं व्यवस्थित कमी गॅसवर मिक्स करून नंतर मग त्यात थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि जी आपली शिजलेली डाळ होती ती आपल्याला यात मिक्स करायची आहे. तुम्हाला तुमच्या चवीनुसार किती तिखट आणि घ्यायचं आहे त्यानुसार तुम्ही यात लाल तिखट आणि मसाला टाकू शकता. आता यात मी हे डाळ टाकल्यानंतर जवळजवळ 10-15 मिनटं असं उकळवणार आहे कमी गॅसवर, त्यामुळे छान कलर येतो आणि सांबारही छान लागतं. वरती कोथिंबीर ॲड करू शकता तुम्ही. आता आपलं सांबार रेडी आहे आणि सर्विंगसाठी मी असं चटणी, सांबार आणि डोसे रेडी केले आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.